नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आयोजित व्हर्च्युअल क्लासमध्ये मी जेजुरकर जी आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत करतो. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टमधील अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे चॅप्टर या ठिकाणी आपण अभ्यासत होतो की यापूर्वी रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट, मिनिंग, फीचर्स ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट, स्पेसिमन ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे प्रिवियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं होतं. आज आपण या ठिकाणी मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डीपली या ठिकाणी स्टडी करणार आहोत. यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रिव्हेन्यू, इन्कम्स अँड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड या प्रकारचा मिनिंग या ठिकाणी अभ्यासणार आहोत की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय आहे? एक प्रकारची समरी आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रिव्हेन्यू, इन्कम अँड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड हे या पद्धतीने मेन्शन करून दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलेलं आहे इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. हे जे असणार आहे इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट की हे जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जसं ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये आपण बघतो त्याप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये तुम्हाला या प्रकारचं जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. ठीक आहे. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे. इट इज अ नॉमिनल अकाउंट हे एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट ॲज वेल ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील आपण बघितलेलं होतं, ते देखील नॉमिनल अकाउंट होतं. ठीक आहे. आपण की जे ट्रेडिंग कन्सर्नमध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर पुढे मेन्शन केलेलं आहे ऑल रेव्हेन्यू इन्कम्स ऑब्लिक गेन्स ऑफ करंट इयर. ऑल रेव्हेन्यू इन्कम्स ऑब्लिक गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड टू दिस अकाउंट. सर्व करंट इयरचे जे रेव्हेन्यू इन्कम्स आहेत, रेव्हेन्यू रिसिट्स ज्या आहेत ह्या सर्व काय केल्या जातात, या सर्व इन्कम्सला या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं जातं. ॲक्च्युअली काय मेन्शन केलं आहे ऑल रेव्हेन्यू रिसिट्स ऑर इन्कम्स किंवा ऑल रेव्हेन्यू इन्कम्स ऑब्लिक गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड. क्रेडिटेड का तर या प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय एक्सप्लेन करतो की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर आपण या ठिकाणी क्रेडिटचा रूल वापरल्या कारणाने हे जे इन्कम्स आहेत ऑल रेव्हेन्यू इन्कम्स ऑब्लिक गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड हे सर्व तुम्हाला क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत. आर क्रेडिटेड टू दिस अकाउंट हे सर्व तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत. त्यानंतर पुढे मेन्शन केलं अँड ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयर. करंट इयरचे जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत, लॉसेस आहेत हे देखील काय केले जातात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत, ट्रान्सफर केले जातात. डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. समजल्याप्रमाणे तर निश्चितपणे तुम्हाला समजलं असेल की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रिव्हेन्यू रिसीट्स अँड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. हा मिनिंग असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा मिनिंग काय बघितलं आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ revenue receipts and revenue expenses of a particular period. ठीक आहे. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. इट इज अ नॉमिनल अकाउंट हे नॉमिनल अकाउंट देखील आहे. मग या ठिकाणी ऑल रिसिट्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड टू दिस अकाउंट. आणि या सर्व करंट इयरमधील ज्या रेव्हेन्यू रिसिट्स आहेत ह्या सर्व रेव्हेन्यू रिसिट्स या करंट इयरच्या ज्या असतील ह्या सर्व इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केल्या जातात. अँड ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि सर्व रेव्हेन्यू एक्सपेन्सेस किंवा रेव्हेन्यू लॉसेस जे असतील हे सर्व इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केली जातात. यावर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा जो मिनिंग आहे तो या ठिकाणी समजला असेल. याही विषयी किंवा याही व्यतिरिक्त आणखी आपण पुढे बघतो आहोत की रेव्हेन्यू इन्कम्स ऑर गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड. आपल्याला माहिती आहे सर्व रेव्हेन्यू जे इन्कम्स आहेत, रेव्हेन्यू गेन्स म्हणजे देखील इन्कम्स, गेन्स मीन्स प्रॉफिट. रेव्हेन्यू इन्कम्स ऑर गेन्स ऑफ करंट इयर आर क्रेडिटेड. हे करंट इयरचे जे इन्कम्स आहेत हे आपण काय करतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. मग आपण फॉर एक्झाम्पल जर बघितलं E.G एक्झाम्पल ग्रँटी आहे की ज्यामध्ये सबस्क्रिप्शन रिसिव्ड मेन्शन केलेलं आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इज अ रेव्हेन्यू इन्कम, रेव्हेन्यू रिसीट, देअरफॉर क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा सबस्क्रिप्शन रिसिप्टचा बॅलन्स मेन्शन केला जातो ॲज अ रेव्हेन्यू इन्कम म्हणून.
सबस्क्रिप्शन रिसिव्ड म्हणजे वर्गणी मिळाली, बरोबर आहे. मेंबरकडनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जी वर्गणी मिळते प्रत्येक वर्षी त्याला आपण सबस्क्रिप्शन रिसिव्ड म्हणूयात. त्यानंतर मेन्शन काय केलेलं आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड जर त्या ठिकाणी मेंबरकडनं इंटरेस्ट त्या ठिकाणी मिळतो, कशावरचा इंटरेस्ट मिळतो, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट जर त्या ठिकाणी मिळत असेल तर तो देखील रेव्हेन्यू रिसीट म्हणून या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्याचप्रमाणे सनरी रिसीट्स. आता या सनरी रिसीट जे असणार आहेत जसं की मिसलिनियस रिसीट्स आपण त्याला म्हणूयात, किंवा त्याला किरकोळ उत्पन्नाचे स्रोत किंवा किरकोळ उत्पन्न म्हणूयात फार तर, किंवा किरकोळ मिळकत म्हणूयात, ती या ठिकाणी जर मिळाली असेल तर त्याला रेव्हेन्यू रिसीट म्हणून मेन्शन करायचं आहे. त्यानंतर जनरल डोनेशन रिसिव्ड म्हटलं आहे. जनरल डोनेशन जर त्या ठिकाणी रिसिव्ह झालं असेल तर त्याला देखील तुम्ही रेव्हेन्यू रिसीट म्हणून मेन्शन करायचं आहे. आता डोनेशनचे दोन प्रकार असतील, एक तर जनरल डोनेशन आता रेव्हेन्यू रिसीट म्हणून मेन्शन करायचं आहे, आणि स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग वगैरे असेल तर त्याला पण कॅपिटल रिसीट म्हणून एक्सप्लेन करणं गरजेचं असणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जनरल डोनेशन आपण रेव्हेन्यू रिसीट म्हणून मेन्शन करायचं आहे, की यामध्ये मेन्शन केलेलं आहे जनरल डोनेशन रिसिव्ड. जर जनरल डोनेशन रिसिव्ह होत असेल तर त्याला रेव्हेन्यू रिसीट म्हणून या ठिकाणी इंडिकेट करायचं आहे. त्यानंतर ट्युशन फीज रिसिव्ड. आपण जसं की स्कूल असतील, कॉलेजेस असतील, या ज्या इन्स्टिट्यूशन्स असणार आहेत यांचं आपण काय म्हणून उल्लेख केलेला आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, की ज्यामध्ये ट्युशन फी जी असणार आहे ती जर त्या ठिकाणी रिसिव्ह जर झाली असेल तर त्याला आपण रेव्हेन्यू रिसीट म्हणून देखील या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे, एक्सेट्रा. दोज आर द एक्झाम्पल्स ऑफ रेव्हेन्यू रिसीट्स. रेव्हेन्यू रिसीट्समध्ये आपण काय एक्झाम्पल बघितले, जसं की सबस्क्रिप्शन रिसिव्ड, जसं की त्यामध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड, किंवा त्या ठिकाणी डोनेशन रिसिव्ड, किंवा जनरल डोनेशन रिसिव्ड, किंवा सनरी रिसीट्स, ट्युशन फीज रिसिव्ड. दोज आर दी एक्झाम्पल्स ऑफ रेव्हेन्यू रिसीट्स. ठीक आहे. इन नंबर नेक्स्ट काय मेन्शन केलेलं आहे, यामध्ये मेन्शन काय केलेलं आहे की पुढे इन्कम्स ऑब्लिक रिसीट्स ऑफ प्रिव्हियस इयर, इन्कम्स ऑफ प्रिव्हियस इयर ऑर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन दिस अकाउंट. प्रिव्हियस इयर किंवा नेक्स्ट इयरचे जे काही इन्कम्स असतील, रिसीट्स असतील, ह्या ज्या रिसीट्स असणार आहेत ह्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्क्लूड केल्या जात नाहीत. ठीक आहे. इन्कम ऑब्लिक गेन्स किंवा इन्कम ऑब्लिक रिसीट्स ऑफ प्रिव्हियस इयर ऑर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन दिस अकाउंट. मागील वर्षाच्या किंवा पुढील वर्षाच्या ज्या रिसीट्स असणार आहेत त्या या अकाउंटमध्ये रेकॉर्ड केल्या जाणार नाहीत किंवा रेकॉर्ड केल्या जात नाहीत. हावेवर तथापि ऑल इन्कम्स पर्टेनिंग टू करंट इयर रिगार्डिंग ज्या रिसीट्स आहेत, जे इन्कम्स आहेत, हावेवर ऑल रिसीट्स or incomes pertaining to current year whether received or not received. करंट इयरच्या रिसीट्स मिळालेल्या असतील किंवा मिळालेल्या नसतील, रिसिव्ड ऑर नॉट रिसिव्ड, ऑर रिसिव्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, किंवा मागील वर्षाच्या जर त्या ठिकाणी काही रिसीट्स जर त्या ठिकाणी करंट इयरमध्ये जर मिळालेलं असेल फॉर धिस इयर. ठीक आहे. चालू वर्षामध्ये जर मागील वर्षाच्या काही रिसीट्स, मागील वर्षाच्या काही इन्कम जर मिळालेलं असेल, आर टेकन इन टू दिस अकाउंट. आणि या सर्व रिसीट्स या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय केल्या जातात, ॲज अ रिसीट ऑर इन्कम म्हणून घेतल्या जातात, इन्क्लूड केल्या जातात. ठीक आहे. इन अदर हँड आउटस्टँडिंग इन्कम अँड प्री रिसिव्ड इन्कम्स ऑफ करंट इयर. करंट इयर म्हणजे चालू वर्ष, चालू वर्षाचे जे काय आउटस्टँडिंग इन्कम्स असतील किंवा प्री रिसिव्ड इन्कम्स असतील, आउटस्टँडिंग इन्कम्स अँड प्री रिसिव्ड इन्कम्स ऑफ करंट इयर आर कन्सिडर्ड. ठीक आहे. चालू वर्षामध्ये आउटस्टँडिंग इन्कमचे म्हणूयात, आउटस्टँडिंग इन्कम्सला आपण ॲसेट म्हणून कन्सिडर करतो आणि प्री रिसिव्ड इन्कम्सला आपण लायबिलिटीज म्हणून कन्सिडर करतो. तर या प्रकारच्या करंट इयरचे जे काही आउटस्टँडिंग इन्कम्स असतील, प्री रिसिव्ड काही इन्कम्स असतील करंट इयरचे, तर ते आपण या ठिकाणी या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय करत असतो, इन्क्लूड करत असतो, रेकॉर्ड करत असतो, आणि ते करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलं ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस जे असणार आहेत ते आपण काय करतोय, ऑफ करंट इयर. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लॉसेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो आहोत. एक्सपेन्सेस पेड फॉर प्रिव्हियस इयर, एक्सपेन्सेस फॉर प्रिव्हियस इयर ऑर फॉर नेक्स्ट इयर आर नॉट रेकॉर्डेड इन टू दिस अकाउंट. प्रिव्हियस इयरचे एक्सपेन्सेस असतील, नेक्स्ट इयरचे देखील काही एक्सपेन्सेस असतील, ते देखील या अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत. However, all expenses pertaining to current year regarding जे काही expenses असतील, however, all expenses pertaining
टू करंट इयर वेदर ॲक्च्युली पेड. करंट इयरचे काही एक्सपेन्सेस असतील की ज्यापैकी काही एक्सपेन्सेस पेड केलेले असतील प्रत्यक्षामध्ये, ऑर नॉट पेड किंवा पेड केलेले नसतील ड्युरिंग दी प्रिव्हियस इयर, किंवा प्रिव्हियस इयरमध्ये देखील काही एक्सपेन्सेस की जे पेड केलेले नसणार आहेत, ऑर करंट इयर आर टेकन इन टू अकाउंट. ठीक आहे, म्हणजे ऑल एक्सपेन्सेस पर्टेनिंग करंट इयर रिगार्डिंग एक्सपेन्सेस यामध्ये इन्क्लूड करायची आहेत. वेदर ॲक्च्युली पेड ऑर नॉट पेड, पेड केलेले असतील किंवा पेड केलेले नसतील ते देखील यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायचे आहेत. ॲक्च्युली पेड ऑर नॉट पेड ड्युरिंग दी प्रिव्हियस इयर ऑर करंट इयर. करंट इयरमध्ये किंवा प्रिव्हियस इयरमध्ये पेड केलेले किंवा न पेड केलेले जे काही एक्सपेन्सेस असणार आहेत, लॉसेस असणार आहेत, ते देखील या प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रिपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग प्रिव्हियस इयर आर कन्सिडर्ड. म्हणजे काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयरचे असतील किंवा प्रिव्हियस इयरचे असतील. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इंडिकेट लायबिलिटीज, बरोबर, आणि प्रिपेड एक्सपेन्सेस इंडिकेट ॲसेट. प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणजे ॲसेट आपण त्याला म्हणूयात, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे लायबिलिटीज आपल्याला माहीत आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रिपेड एक्सपेन्सेस ड्युरिंग प्रिव्हियस इयर आर कन्सिडर्ड. प्रिव्हियस इयरच्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला किंवा प्रिपेड एक्सपेन्सेसला किंवा करंट इयरचे जे काही प्रिपेड एक्सपेन्सेस असतील ते देखील तुम्हाला या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय करायचे आहेत, इन्क्ल्यूड करायचे आहेत. तर निश्चितपणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये आपल्याला कुठले बॅलन्सेस मेन्शन करायचे आहेत, कुठले बॅलन्सेस मेन्शन करायचे नाही आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज सरप्लस ऑर डेफिसिट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या माध्यमातून सरप्लस ऑर डेफिसिट इंडिकेट केलं जातं, शो केलं जातं. ठीक आहे, जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट ऑर लॉस शो करतं, त्याप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सरप्लस ऑर डेफिसिट काय करतं, इंडिकेट करतं. ठीक आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न. नॉट फॉर प्रायव्हेट कन्सर्नचा जो सरप्लस किंवा जो डेफिसिट जो फायनान्शियल डाटा आहे तो या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या माध्यमातून शो केला जातो. त्यापुढे मेन्शन काय केलं आहे की सरप्लस म्हणजे काय, तर सरप्लस म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ठीक आहे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे काय, इन्कम्स हे काय आहेत, जास्तीच्या आहेत कशापेक्षा, एक्सपेंडिचरपेक्षा. ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनला तुम्हाला सरप्लस म्हणून रिकग्नाइज करायचं आहे. ठीक आहे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे, ही जी सिच्युएशन असेल तिला काय समजायचं आहे, सरप्लस. सरप्लस म्हणजे वाढावा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रॉफिट मिळवलं जात नाही, मात्र नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रॉफिट ऐवजी आपण या ठिकाणी काय शब्द वापरतो, वाढावा हा शब्द वापरतो. वाढावा म्हणजे सरप्लस, आपण त्याला नफा म्हणू शकत नाही, तर त्याला वाढावा आपण या ठिकाणी हा शब्द ग्राह्य धरायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. समजलं या ठिकाणी सरप्लसचा मिनिंग काय झाला की एक्सेस ऑफ इन्कम्स ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम्स एक्सपेंडिचरपेक्षा जास्त आहेत, ही जी सिच्युएशन असेल तिला सरप्लस म्हणून ओळखायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. व्हाईल की जेव्हा एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम्स इज नोन ॲज डेफिसिट, की ज्यावेळेला एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर, ज्यावेळेला एक्सपेंडिचर जर एक्सेस असतील, जास्तीचे असतील कशापेक्षा, ओव्हर इन्कम्स, एक्सपेंडिचर जर इन्कमपेक्षा जर जास्त असतील तर या सिच्युएशनला काय म्हणून लक्षात घ्यायचं आहे, डेफिसिट. डेफिसिट म्हणजे तूट, तूट म्हणजे तफावत. खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये असलेली जे काही तफावत आहे ते आपण तोटा म्हणून या ठिकाणी दाखवू शकत नाहीये, कारण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न नफा तोटा मिळवण्यासाठी या ठिकाणी काम करत नाहीये. ठीक आहे, मात्र जो इन्कम सोर्स पब्लिककडनं त्या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे त्या माध्यमातून जे वर्षभरातले खर्च जे काही पेड केलेलं आहेत आणि त्यातनं जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याला सरप्लस म्हणून लक्षात घ्यायचं आहे. आणि जे इन्कम सोर्सेस अवेलेबल झाले त्यामधनं जर जास्तीचे खर्च जर झाले असतील तर निश्चितपणे ती जी अमाऊंट असणार आहे ती तफावत म्हणून या ठिकाणी म्हणजे डेफिसिट म्हणून लक्षात घ्यायची आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस ऑर डेफिसिट इन सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करण्याकरिता या ठिकाणी प्रिपेअर केलं होतं. ही गोष्ट लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सरप्लस आणि डेफिसिटचा मिनिंग समजलेला आहे. जसं की ट्रेडिंग कन्सर्नमध्ये आपण प्रॉफिट फाइंड आउट करतो, लॉस फाइंड आउट करतो, जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून नेट प्रॉफिट नेट लॉस फाइंड आउट करतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील सरप्लस ऑर डेफिसिट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. का तर ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे म्हणूनसाठी. ठीक आहे, नंतर पुढे मेन्शन केलेलं आहे इफ देअर इज अ सरप्लस. जर सरप्लस जर तुम्हाला नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केल्याच्या नंतर जर मिळाला असेल, इफ देअर इज अ सरप्लस
इट इज ॲडेड. जर सरप्लस मिळाला असेल तुम्हाला तर तो काय केला होतो, ॲड केला होतो. इट इज ॲडेड टू कॅपिटल फंड. ठीक आहे. जर तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केलं आणि त्या माध्यमातून जर तुम्हाला सरप्लस मिळाला तर तुम्ही कशामध्ये ॲड करतो, तो कॅपिटल फंडमध्ये. आणि कॅपिटल फंड असतात कुठे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमध्ये असतात. या कॅपिटल फंडमध्ये हा जो सरप्लस असेल हा काय केला होतो, ॲड केला होतो, ॲड करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर अँड इफ देअर इज अ डेफिसिट, आणि जर डेफिसिट जर त्या ठिकाणी मिळालं असेल, इफ देअर इज अ डेफिसिट इट इज डिडक्टेड. आणि जर डेफिसिट मिळालं असेल तर ते डेफिसिट काय केलं होतं, डिडक्ट केलं होतं, लेस केलं होतं. कशातनं, डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. कॅपिटल फंडमधनं या प्रकारचं डेफिसिट काय केलं होतं, लेस केलं होतं, डिडक्ट केलं जातं. तर निश्चितपणे डिफरंट टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन जे काय अवेलेबल आहे त्या अनुषंगाने तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे त्याविषयीची माहिती मिळाली असेल. निश्चितपणे हा जो डाटा अवेलेबल आहे तो सर्व इम्पॉर्टंट आहे की ज्या अनुषंगाने तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये देखील या ठिकाणी क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतील, किंवा अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला अकाउंटिंग प्रॉपरली या ठिकाणी सॉल्व्ह करता येऊ शकतील. त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे देखील काही फीचर्स आहेत की जे आपण वर बघितलेले आहेत, तरी देखील आपण त्या माध्यमातून परत एकदा त्यावरती हायलाईट करूयात की फर्स्ट नंबर फीचर मेन्शन केलेला आहे, इट इज अ नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे नॉमिनल अकाउंट आहे, आपल्याला माहीत झालेलं आहे. सेकंड नंबर आहे, इट इज अ सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे की जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल अकाउंट होतं, हे देखील काय असणार आहे, नॉमिनल अकाउंट आहे. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नंबर थर्ड मेन्शन केलेला आहे, इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ओपनिंग बॅलन्स नसतो किंवा या ठिकाणी नाहीच आहे. ठीक आहे. जसं की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस अवेलेबल आहेत, आपण बघितलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये. मात्र इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचा ओपनिंग बॅलन्स इंडिकेट केला जात नाही, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठल्या प्रकारचा ओपनिंग बॅलन्स नसतो. नंबर फोर्थ फीचर मेन्शन केला, इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस ऑर डेफिसिट. ठीक आहे. सरप्लस और डेफिसिट फाइंड आउट करण्याकरिता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अकम्पेन विथ बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे जे अकाउंट आहे हे नेहमी बॅलन्स शीट सोबत प्रिपेअर केलं जातं. ठीक आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अकम्पेन विथ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट सोबत या प्रकारचं अकाउंट काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. आणि नंबर लास्ट काय मेन्शन केलं फीचर, इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटम्स और नॉन कॅश आयटम्स विच रिलेटेड टू करंट इयर. करंट इयर रिलेटेड जे कॅश आयटम्स असतील किंवा नॉन कॅश आयटम्स असतील ते सर्व या अकाउंटमध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. आता कॅश आयटम्स आपल्याला माहिती जसं की पेड वेजेस, रिसिव्ड रेंट किंवा रिसिव्ड इंटरेस्ट, याला आपण कॅश आयटम म्हणूया. ठीक आहे. मात्र नॉन कॅश आयटम म्हणजेच काय, जसं की डेप्रिसिएशन असेल, बॅड टिप्स असेल, RDD असेल, हे सर्व काय आहेत, नॉन कॅश आयटम्स आहेत. हे सर्व करंट इयर रिगार्डिंग जर असतील कॅश आयटम्स और नॉन कॅश आयटम्स, तर ते सर्व या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. तर मला असं वाटतं या सर्व फीचरच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा मिनिंग समजलं असेल. कदाचित मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा जो मिनिंग असेल तो पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अकाउंट इन विच, ठीक आहे, किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू रिसीट्स अँड कॅपिटल revenue receipts and revenue expenses of a particular period or particular आपण काय म्हणूयात जो फायनान्शियल इयर असेल त्या संदर्भातले सर्व रेव्हेन्यू आयटम जे आहेत ते या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केली जातात. नेक्स्ट लेक्चरमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिगार्डिंग जो स्पेसिमन असणार आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. थँक्यू.